जय शिवराय सर्वांना. हे पहा, काल बी मी एक व्हिडिओ टाकला होता, आज परत तो टाकायला लागलो. जसे काल आळ्या होत्या का, आज बी जसाल तसेच आहेत. 100ची बॅच होती पूर्ण, नुसत्या आळ्यावर येऊन बसायला लागल्या अशा. त्यामुळे पहिली जी बॅच होती ह्याच्यावरची ती मी लवकर घेतली होती आणि जास्त घेतली होती, कारण की दुसऱ्या बॅचलाही असंच होते. ऑगस्ट महिन्यात हे कंपल्सरी असं 3 वर्ष झालं असं व्हायला लागलं. ह्याच्यामुळेच काही प्रमाण तुटी कमी झाली गावातली आमची. आणि हे असे बरेच जण अर्धे शेतकरी ह्याच्यात गटलेत असल्या फेलमध्ये. त्यामुळे पुढच्या वर्षी पण शक्यता कमी व्हायची. आपली पण 2 एकर ठेवायची, 1 एकर आहे ती मोडून टाकायची, कारण की एकच बॅच घ्यायची बघा, आणि दुसरी बॅच नंतर 2 महिन्यांनी घ्यायची, 2-2.5 महिने. म्हणजे जे फवाराचा पिरियड म्हणतो आपण, फवाराचं म्हणा किंवा चौकी सेंटरवाले पण म्हणा, कोणालाच माहीत नाही अजून प्रोसेस काऊन बनत नाही. बघा एवढ्या आळ्यात नुसत्यावर येऊन बसल्यात. आता हे 2-4 दिवस ठेवायचे. अजून समजा थोडंफार जर काय बनिला तर खर्चा पाण्यापुरता 10-20 किलो, 10-20 किलो जरी झाला माल तरी खर्च निघून जाते. कारण की सध्या भाव आहे थोडा 50चा, 10 किलो निघून वाढतं असं, 20 किलो तर नाही. आळी पूर्ण पिवळी आळी बघा, त्याच्या वाटत धागा सुटत नाही तोंडा वाटत. ही कशी करते आता, नुसत्यावर येऊन बसल्यात. आपली कंबर ना कंबर गेली सगळी, पाला टाकत नाही. ही साईड तर थोडी बरी उन्हाची. पण तुला दिसत आहे काही शेतकऱ्याचं एवढं ते अवघड आहे तुम्हाला सांगतो. कर्जबाजारी झालेत, कर्जबाजारी 2 वर्षापासून. जो माल झाला का तो मालला एक भयानक झाल्याकडे. थोडं जास्त जाळा होता, पारा खाल्ला सगळं. आता हे घाण काढायची पण लय अवघड आहे आळ्याची बघा, नुसतं अंग भरत आहे. हे अख्ख्या आळ्या जाळून टाकला तर इकडे सेट देतो तुम्हाला. या साईडने थोडं केलेलं बघा. आणि 2 दिवस ठेवायचे ते आळ्या. समजा झाला कोसला फेकून द्यायचं.